नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत सराईत घरफोड्यांच्या टोळीला बेड्या. 6,64,000चा मुद्देमाल जप्त. शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई. सराईत गुन्हेगारांकडून 11 गुन्ह्यांची उकल. शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत गोडाऊन फोडणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले महागडे पितळी नळ आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी गाडी असा एकूण 6,64,286 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पंचंगा फॅक्टरी रोडवरील श्री जलाराम ट्रेडर्स या गोडाऊनचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी 26 डिसेंबर 2025 रोजी धाडसी चोरी केली होती. चोरट्यांनी गोडाऊनमधून पॅरीवेअर कंपनीचे विविध मॉडेलचे 6,36,000 रुपयाचे पितळी नळ लंपास केले होते. या प्रकरणी किशोर रविलाल पटेल यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक या चोरीचा समांतर तपास करत होते. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयाकडून 2 व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली. तर यामध्ये मुकेश गणपती जाधव वय वर्ष 39 राहणार सांगली सध्या राहणार चंदूर, उमेश गणपती गोसावी उर्फ जाधव वय वर्ष 43 राहणार खानापूर जिल्हा बेळगाव यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 5,15,286 रुपये किमतीचे चोरीला गेलेले पितळी नळ, 1,50,000 रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली वॅगनर कार जप्त करण्यात आली आहे. अटक केलेले हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर, वडगाव, राधानगरी, कवठेमहाकाळ इत्यादी 11हून अधिक घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत, सद्दाम संधी, शिरीष कांबळे, अरविंद माने, पवन गुरव, प्रमोद चव्हाण, गणेश संधी व सुकुमार बरगावले यांच्या पथकाने केले. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.